आपला 12वा अध्याय भक्तियोग चालू आहे आणि त्यातला आपला आज 11वा श्लोक आहे. अथैत दप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रिता सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. सर्व कर्मे मज करावी अर्पण वाटले कठीण हेही तुझ तरी बहु सोपे आणिकही एक सांगेन ते ऐक पंडुसुता. मनोबुद्धीची या ऐसे पाठीपोटी किंवा आधी अंती कर्माची या मज गुंतवावे घडे नाहे जरी राहू देते तरी असे तैसे. परमात्मा श्रीकृष्ण इतका प्रेमळ आहे की त्यांनी अक्षरशः अनेक अनंत उपाय भक्ताला दिलेले आहेत की हे नाही तर हे कर, हे नाही तर हे कर, हे नाही तर हे कर. पण हार मानू नकोस, स्वस्थ बसू नकोस, काम कर, मी जे सांगतो ते कर. जर तुला कर्म समर्पित अर्पण करता येत नाही, ते कठीण वाटत असेल तर दुसरं सांगतो. मन आणि बुद्धीची या ऐसे पाठीपोटी किंवा आधी अंती कर्माची या मज गुंतवावे. जशी माळ, फुलवाला माळ बनवतो, फुलांचा हार बनवतो, तेव्हा अगदी 2 मिनिटं तिथे उभं राहिलं तर अक्षरशः ते बघण्यात आपलं एक माइंडफुलनेसचं मेडिटेशन टाईप होऊन जाईल असं वाटतं मला कधी कधी. तो इतकं गुंगून मस्तपैकी त्या गुंफत असतो. एक पांढरं फूल, मग एक गेंद्याचं फूल, मग परत एक पांढरं, परत त्याच्यात तो डिझाईन, मग मध्येच एक पिंक घालेल, तिकडे दुसऱ्या साईडला त्याच पोझिशनवर पिंक फुल घालेल. तर हे असं जे गुंफण आहे, ते म्हणतात असं मन आणि बुद्धी, मग परत माझं नाव, मग परत कर्माच्या मागे आणि पुढे, असं जर तुला नीट काही गुंफणं आलं नाही, परमात्म्याच्या धाग्यामध्ये जर तू तुझं मन बुद्धी कर्म हे फुलांप्रमाणे गुंफू शकला नाही तर काय कर, असं ते सांगतात. पण आपण हा प्रयत्न पहिले करावा. आपण लगेचच हा आम्हाला हे नाही जमत असं आपण नाही करायचंय. आपण प्रत्येक स्टेप आपण करून बघायची आहे. जर कोणाला माहिती आपल्याला 2-3 स्टेप एकत्र जमल्या तर सर्व बाजूंनी आपण प्रोटेक्टेड होऊ शकतो. मनबुद्धीची या ऐसे पाठीपोटी किंवा आधी अंती कर्माची या मज गुंतवावे घडे नाहे जरी राहू देते तरी असे तैसे. राहू दे बाजूस पार्थ माझे प्रेम परी एक नेम धरी ऐसा सर्वही कर्मांचा करी फल त्याग उपाय ह चांग सांगितला. मग ते गुंफणं होणार नसेल तर तुमचं काय करायचं? तर ते कर्म कुठे वापरलं जाईल, तो हार कुठे वापरला जाईल, याचा एंडचा रिझल्ट, फळ, फ्रूट, ते सोडून द्या. म्हणजे सुद्धा ते परमार्थ परमात्मा चरणी समर्पित केल्यासारखं आहे. म्हणजे मुलांना मोठं केलं तर ते मला सांभाळतील, मला पैसा पुरवतील, माझी काळजी घेतील, अगदी विचारपूस करतील, इतकं सुद्धा अपेक्षा नाही ठेवायची. आपलं काम आहे, पक्षी जसं मोठं करतात तसं मोठं करायचं. अर्थातच त्यांच्या पंखांमध्ये बळ द्यायचंय, उड्डाण करण्याची. आकाशात, आकाश भरारी म्हणजे काय आहे की अख्खं ब्रह्मांड ओपन आहे त्याच्या समोर, की जा आणि तुझं जग जिंकण्याचा तू प्रयत्न कर. त्याला खुलं आकाश ओपन करून द्यायचंय. मग आता पक्षी आकाशात गेलेला तो वापस येईलच याची काही गॅरंटी आहे का? तर नाही आहे. कारण त्याला त्याचं ऍक्च्युली प्रत्येकाचं गंमत आहे. आपण आता इथे आताच्या जमान्यात म्हणजे काय आहे, खूप गुंतागुंतीचं आता थोडस मी बोलतीये, पण त्याला नीट जर रिलेट केलं तर कळेल. पूर्वी एकत्र कुटुंब संस्था होती. मग आपण म्हणतो आता संस्कारच नाही आहेत, आता मुलांना संस्कार नाहीत, माणसांना संस्कार नाहीत. बात संस्कारांची नाही आहे. अर्थ चेंज होतीये, कॉस्मिक एटमॉस्फियर चेंज होत आहे, प्लॅनेट्स चेंज होत आहेत, एनर्जी चेंज होतीये. त्यामुळे माणसांची क्वालिटी पण आपोआप चेंज होणार आहे. आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, बरेचसे प्रॉब्लेम येतच नव्हते. पण असं म्हणायला गेलं तर खूप सारे प्रॉब्लेम होते.
मन मारावी लागत होती. शिक्षण एखाद्याला घ्यायचं म्हणलं तर ते करता येत नव्हतं. एखाद्याला कुठला कलागुण वाढवायचा आहे तर तो करता येत नव्हता, कारण एकत्र कुटुंब एकाच चालायचं त्या कुटुंबामध्ये. मग म्हणजे कुठेतरी नफे होते, कुठेतरी तोटे होते. सगळं काही खूप छान होतं असं आपण म्हणू नाही शकत. मग आता आपल्याला ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट घेता येतो, पर्सनल ग्रोथ होते आपली, पण आपल्याला फॅमिली सपोर्ट नाही मिळत. म्हणजे एक मिळतंय तर दुसरं नाही मिळत, असं आहे. त्यामुळे आता जर मुलं बरोबर राहत नाहीत, आता जर मुलं आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत, आई वडील मुलांजवळ नाही राहू शकत, मुलं आई वडिलांजवळ नाही राहू शकत, तर हा आपण म्हणायचा परिस्थितीचा आणि सिच्युएशनचा आणि चेंजेसचा परिणाम आहे, माणसांचा नाही. कारण सगळं बदलतंय. आज पॅरेंट्सही इंडिपेंडंट झालेत. त्यांनाही कुठेतरी मुलांच्या संसारात जाऊन राहणं विचित्र वाटायला लागतं. त्यांनाही ते बंधनकारक वाटायला लागतं, की प्रत्येक गोष्ट यांच्या हिशोबाने करायची, यांच्या स्पीडने करायची. आम्ही वयोवृद्ध, आम्हाला सावकाश लागतं, आम्हाला आमची प्रायव्हसी, आमचे कार्यक्रम, आमची पूजा अर्चा, ध्यान धारणा, आम्हाला शांतपणा हवा. तर त्यामुळे आजकाल आई वडीलही आपण म्हणतो मॉडर्न झालेत, की त्यांना आता मुलांच्या संसारात पडायचं नाही. म्हणजे काय की अल्टिमेटली ना, ह्युमन इव्हॉल्व्ह होतोय, हे बघितलं पाहिजे. बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर अल्टिमेटली एंड प्रॉडक्ट जे आहे कर्माचं, त्याची अपेक्षा नाही ठेवून जर कर्म केलं तर ते वरच्याच इतकं फळ देतं. जेवढं आपण कर्माला आधी आणि मागे नाव गुंतवणं किंवा मन समर्पित करणं, बुद्धी समर्पित करणं, कर्म समर्पित करणं, ह्या ह्याच्या ऐवजी फळाचा त्याग करणं, एंड रिझल्टचा त्याग करणं, हे सुद्धा तेवढंच पॉवरफुल आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा इथे तिसरं सोल्युशन देत आहेत, की कर्मफल त्याग कर. प्रत्येक कर्माचा फलत्याग. म्हणजे आपण स्वयंपाक केला, तो आवडेलच याची काही गॅरंटी नाही, तो संपेलच याची काही गॅरंटी नाही. काहीही त्याचं रिझल्ट, फळ म्हणजे रिझल्ट, एंड रिझल्ट, त्याची कसलीही अपेक्षा नाही ठेवायची. आणि इथेच खरी कसरत लागते. म्हणजे हा काही छोटा छोटा सोल्युशन नाही आहे, ही आहे खूप मोठी गोष्ट, म्हणजे आणखीन टफ आहे. मन बुद्धी समर्पित करणं उलट जास्त सोपं आहे. पण तेही नाही जमलं तर कर्मफल त्याग. मग कर्मफल त्याग म्हणजे काय, केवढं लांब जातो माहितीये का? जर विचार केला तर आता माझ्या एखाद्या ऍक्शनचा एंड रिझल्ट मी ऍक्सेप्ट नाही करायचा आहे, किंवा एक्सपेक्ट नाही करायचा आहे. तर म्हणजे काय, जे येईल त्याला हसत मुखानी ऍक्सेप्ट करायचंय. जो रिझल्ट येईल घटनेचा, त्याला ऍज इट इज ऍक्सेप्टन्स ठेवायचा आहे. दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. हा ऍक्सेप्टन्सचीच तर इथे वांदे आहेत सगळ्याचे माणसांना. मुळात ऍक्सेप्टन्सच नाही आहे. आपल्या जीवनात घडतं ते घडलेलं माझं साठीच आहे. वाईट असू दे ना, जर चांगलं असू दे, ते आपण ऍक्सेप्टन्स मध्येच प्रॉब्लेम आहे. इथे आपण माणसांना ऍक्सेप्ट नाही करत, घडलेल्या रिझल्टला ऍक्सेप्ट नाही करत. मार्क मिळाले, अगदी हुशार असला, 10th बोर्ड, 12th बोर्ड किंवा आणखीन कुठल्याही त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणा, स्टुडंटला अरे तू खुश आहेस का, फार अगदी हाताच्या बोटावर मोजणारे म्हणतील की हो, कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहे. काहीतरी म्हणतील की नाही, 2% अजून हवे होते, इतक्याची अपेक्षा होती. काही अर्थ नाही त्याला, अपेक्षा काय, आला रिझल्ट. तरी माणूस बोलतो हे पाहिजे होतं म्हणजे बरं होतं. तर ते ते तिथेच खरी ती आणखीन अवघड काम सांगतात पार्थाला ते, की कर्मफल त्याग सोड म्हणून. तर त्यापेक्षा मला वाटतंय मन बुद्धी समर्पित केलेली जास्त चांगली, जास्त सोपी. पण ते जर जमत नसेल तर कर्मफल त्याग कर बाबा, असं ते म्हणतात. वृक्ष किंवा वेली टाकीती लोटून, आपुला संपूर्ण फळभार, तैसी झाली कर्मे त्यजावी समस्त, गोऊ नये चित्त फलाशेत. झाडाची फुलं सुंदर सुंदर डवरलेलं असतं फुलांनी झाड, त्यातली काहीच फुलं देवापाशी जातात.
काही बाकीची मॅक्झिमम फुलं रस्त्यावर पडतात आणि उन्हात वाळून जातात, नाही तर पायदळीत उडवली जातात. पण ते झाड चिंता करतंय का की माझं एक एक फूल, माझं एंड रिझल्टचं काय होतं? प्रत्येक फळ, आंबे आंबे येतात झाडांना, आता आंब्याचा सीझन आहे. प्रत्येक फळ काही पोटात प्रत्येकाच्या जातच आहे का? काही सडून अशीच गरमी जेव्हा हीट वाढते, कित्येक पेट्या लोकांकडे त्या दुकानदारांच्या इथे सडून जातात त्या ठेवल्या ठेवल्या. मग आपल्याला काही फळं अशी फेकलेली मागे दिसतात. मागचे भाजीवाल्याच्या बॅक साईडला त्यांनी अशी सडलेल्या भाज्या फळं ठेवलेली असतात. मग ते दुःख करेल का ज्याचं जे फ्रूट आहे? ते प्लांट सॅड होईल का? म्हणजे काय, जर आपण आता ही सगळी फिलॉसॉफी कृष्णाची बाजूला ठेवली एक मिनिटासाठी, तर निसर्गामधनच टीचिंग्स आहेत. पक्ष्यांप्रमाणे मुलांना जन्म द्यावा, पक्ष्यांप्रमाणे घरटी बांधावीत आणि संसार करावा. झाडा पाना झाडा वेलींप्रमाणे जीवन जगावं रिझल्टच्या बाबतीत. तर सृष्टीमधनच आपल्याला वेदिक टीचिंग्स आपल्याला बघायला मिळतात. पण तो बघण्याचा चष्मा आणि दृष्टिकोन, इनर आय, डिव्हाइन आय, अंडरस्टँडिंग आपल्याला डेव्हलप करावं लागेल. आणि म्हणून अवतीभोवती बघायचं, कुठलंही एखादं झाड, पान, फळ, फूल आपल्याला मेसेज देऊन जाऊ शकतं. त्या सृष्टीमधनच आपल्याला जगणं शिकवू शकतं, भक्तियोग शिकवू शकतो. ती सगळी सोय परमात्म्याने केलेली आहे. घडे तेथे कर्म माते आठवून, माते म्हणजे मला, माता म्हणजे माता नाही, माते आठवून करावे अर्पण हेही नको. नको देऊ मज, नको घेऊ तूही, सर्व जाऊ देई शून्या माझी. ते म्हणतायत तूही घेऊ नको आणि मलाही देऊ नको. निष्फळ, जसं ते झाडाची फुलं खाली पडून सुकून निघून जातात, दुसरी फुलं येतात, रोज नवी फुलं येतात, शून्यात जातात ती. तसं ते म्हणतात तसं कर. किती सोल्युशन दिले बघा, आतापर्यंत एक 5-10 सोल्युशन झाली इथे 4 ओळीतच. की तू मलाही देऊ नकोस, तुलाही घेऊ नकोस, शून्यात जाऊ देते, सोडून द्या. आणि इथे गेल्यानंतर, हे वाचल्यानंतर जर आज जर तुम्ही शांत बसलात सेशन नंतर, तर लक्षात येईल आपण किती एनर्जी इन्व्हेस्ट केलेली आहे. ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल, असं खूप साऱ्या ह्याच्यात गुंफून 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 आपण असं मोठं जाळं विणलेलं आहे चिंतांचं. आणि आपली सोल इन्व्हेस्टमेंट, थॉट इन्व्हेस्टमेंट, इमोशन इन्व्हेस्टमेंट ही प्रचंड प्रमाणात केलेली लक्षात येईल. जेव्हा ते सांगतात तू मला पण नको देऊ आणि तू पण नको घेऊ, जाऊ सर्व जाऊ दे शून्य माझे, सोडून दे, सगळं शून्य होऊ दे. खडकी वर्षा व पर्जन्याचा झाला, जैसा वृथा गेला धनंजया. किंवा अग्नी माझी पेरिले जे बीज, जायते सहज जळोनिया. खडकावर पाऊस पडला तर तो पाऊस, पर्जन्य राजा चिंता करत नाही, अरे 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 पाणी वाया गेलं. काही नदीत जाऊन मिळतं, सरोवरात जाऊन मिळतं, आणखीन कुठे कुठे मिळतं, काही गटारीत जातं आणि वाया जातं, काही जमिनीत जातं. तर ते उपयोगी पडतं, झाडं वेली येतात त्यात, धान्याला मिळतं, शेतीवाडीला. पण काही असंच वाया जातं. किंवा अग्नी माझी पेरिले जे बीज, जायते सहज जळोनिया. ना तरी देखावे निद्रे माझी स्वप्न, तैसे वृथा मान कर्म जात. जैसा अभिलाष आपुल्या कन्येचा, धरीच ना साचा जन्मदाता. तैसाची सकळ कर्माची या ठाई, निष्काम तू होई धनुर्धरा. जैसी अग्नि ज्वाळा नभी वाया जाई, की क्रिया जिरू देई तैसी शून्नी. वाटे बहु सोपा कर्मफल त्याग, परियोगी योग हाची थोर. जैसी वेळू झाडे विती एक वेळ, मागुती केवळ वांझ होती. तैसे फल त्यागे कर्म सांडताच, मागुते ते साच अंकुरेना. ह्याची देही होय विदेहत्व प्राप्ती, नकोच मागुती जन्म घेणे. पहा, खरंच सिरियसली केलं तर विदेही
विदेहराज, जनक, तसं आपण बनू शकतो. पण हे खूप इंटेन्स लेवलवर, डीपर लेवलवर, अंडरस्टँडिंगनी, विवेकानी, प्रॉपर प्लेसवर ऍप्लिकेशन व्हायला पाहिजे. हे ऍप्लिकेशन महत्वाचं आहे, तर विधेयत्व येणार. अॅक्युरेटली अप्लाय झालं पाहिजे, चुकीच्या ठिकाणी नाही झालं पाहिजे. आता आता याच चुकीची जागा कुठली ती पण मी सांगते, थोडीस अवेअरनेस देते. म्हणजे काय, की आता माणसाकडनं जगताना कर्मच्या चुका होतात. कर्माच्या जेव्हा चुका होतात तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची वेळ असते. म्हणजे आपल्या चुकीची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायची, की हो बाबा, माझ्याकडनं ही चूक झालेली आहे. आणि त्याचे हे दुष्परिणाम आहेत पुढे, चार वेगळे वेगळे, वेगळ्या वेगळ्या माणसाच्या आयुष्यात. एका माणसाच्या डिसिजन मेकिंगनी चार माणसांचं जीवनामध्ये काहीतरी मेजर चेंज येतो. तिथे कुठेतरी एका सर्टन फिजिकल प्लेनवर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप आवश्यक असतं. जेव्हा आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी झाडतो तेव्हा इरिस्पॉन्सिबल कर्माचा अधिकारी बनतो आपण. त्यामुळे जरी हे कर्मफल त्याग म्हणून म्हणलं, विवेक अत्यंत बारीक, अत्यंत सटल टीचिंग्स असतात हे, की त्याचं ॲक्युरसीनी ॲप्लिकेशन अत्यंत समजण्याची गोष्ट आहे. की जरी आपण म्हणू हा मी काही वागलं असं, कर्मफल त्याग, काही का होईना मी त्याग केलेला आहे फळाचा, ह्याचा एंड रिझल्ट काय येतो मी काही विचार करत नाही, आणि आपण कसंही वागत चाललोय, तेही नाही झालं पाहिजे. म्हणजे एखाद्याचं नुकसान करीन मी, कर्मफलाचा त्याग केलेला आहे, त्याचा एंड रिझल्ट काय येईल त्याला मला काही घेणं देणं नाही. दिस इज ऑल्सो रॉंग. आपल्याला अवेअरनेस पाहिजे कर्म करताना, की आपण काय करतोय नक्की. म्हणजे काय, की ना आंधळेपणाने टीचिंग्स घ्यायचे नाहीयेत, लिटरल मिनिंग घ्यायचं नाहीये, त्याचे डीपर मिनिंग्स आपल्याला समजून घ्यायचे. की कर्म करताना त्याची शुद्धी पहिले, की आपण कोणाचं हृदय दुखवत नाहीये, आपण कोणाच्या आर्थिक ह्याला टोला देत नाहीये, एखाद्याला आपण फिजिकली पेन देत नाहीये, हर्ट करत नाहीये. असं पहिले तर कर्म पाहिजे. आणि मग ते कर्म करताना जसं संतांनी केलं तसं त्याचा फळाचा त्याग करायचा आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, जसे जसं त्यांना स्फुरत होते श्लोक, प्रेरणा परमात्म्याची, विठ्ठलाची काम करत होती त्यांच्या मार्फत, त्यांनी ते आपल्या घरी जाऊन लिहायचे. जे काही भजन म्हटलं ते लिहून काढायचे, ठेवून द्यायचे. त्याचा काही प्लॅन नव्हता केला, की याचं मी पुस्तक बनवीन, प्रिंटिंग करीन वगैरे वगैरे वगैरे. त्याचं काही नव्हतं, नुसतं लिहून त्याने ठेवलं होतं. पण त्याचं प्लॅनिंग कोण करत होतं? तर तो दुसरे जे गावातले जास्त शहाणे पंडित होते, विद्वान, त्यांना त्याचं टेन्शन होतं, की हा मनुष्य लिहितोय खूप छान छान भजनं, तर ते डुबले पाहिजेत. सगळं घालवा तुम्ही तुमच्या त्या नदीत बुडवा. त्यांनी नाही स्वतः लिहिताना विचार केला की याचं पुढे काय करायचंय, पण दुसऱ्यांना त्याचं टेन्शन की काय करायचंय. पण ते लिहिताना त्यांनी कुठलेही कर्म करताना पहिले तर प्लॅनिंग नाहीये, आणि दुसरं कुठलंही अशा पद्धतीनं लिखाण नाहीये की ज्यांनी कोणाला इजा होईल, दुःख दुःख दुखलं जाईल, कोणाचा भाग, मनाचा, शरीराचा, विचारांचा. इतकं सटल आपलं कर्म पाहिजे, आणि मग त्याच्या त्यागाची रचना आपण पुढे केली पाहिजे. नाहीतर आपलं काही करत सुटायचं, आणि आम्ही कर्मफल त्याग केलेला आहे, काय वाटेल ते का होईना दुसऱ्याचं नुकसान, आपल्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे काय, की भक्ती योग पुन्हा प्रेम आहे तिथे, त्याच्यात ओलावा आहे, त्याच्यात मऊ हृदय आहे, की ते करताना प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा, हे सगळे गुण हृदयात आहेत. आणि मग ते केलेलं उत्तम कर्म आणि त्याच्याही त्याग, असं आहे ते. त्यामुळे फार विचार करून ह्या शब्दांना ग्रहण करायचं आहे, आणि मग ते ऍब्सॉर्ब करून वापरायचं आहे.
कर्मफल त्याग करायचा म्हणून आपण कर्म चुकीचं करायला जायचं नाही की काही फरक नाही पडत. तर ही फार काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि तेव्हाच ते विधेयत्व, नुसतं कर्मफल त्याग करून विधेयत्व नाही येणार आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक केली जाणार आहे कर्मदेवतांकडनं. लॉर्ड्स ऑफ कर्मा शनी आहे, सॅटर्न. शनी ग्रह आहे, लॉर्ड्स ऑफ कर्मा आहे. 7.7 येते, कर्मांचं कॅल्क्युलेशन होत होतं आपल्या माणसाच्या. कोणाला 7.7 कठीण जाते, कोणाला सोपी जाते, कोणाला चांगली जाते, फल देणारी जाते. कारण कर्मदेवता आहे ती. ती बरोबर मागच्या कर्मांचा हिशोब करते आणि तसं फल येतं तुम्हाला. जर कर्म वाईट केली असेल तर दांडू पडतो डोक्यात मस्तपैकी पनिशमेंटचा. असं आता आपल्याला समाजात दिसतंय घडताना. तर हे सगळं त्या कर्मदेवता प्रत्येक जण आपला लेखाजोखावर लिहितायत. तर त्यामुळे खूप डोळ्यात तेल घालून अक्षरशः व्यवस्थितपणे अभ्यासपूर्वक जीवन जगण्याचा विषय आहे. जीवन आलो जन्माला तसेच वाढलो आणि वीड्स असतात झाडातली तसं जगायचं नाही आहे. आलो, खाल्लं प्यायलं, शरीरानं वाढलो आणि मेलो, असं नाहीये. प्रत्येक श्वास लावण्याच्या मागे विचार, शरीर हरवण्याच्या मागे विचार, कृती करण्याच्या मागे विचार, हे अत्यंत आवश्यक आहे. जन्म मरणाची संपे येरझार, काय सांगू फार धनंजया. अभ्यासाच्या योगे होय ज्ञान प्राप्ती, ज्ञाने घ्यावी भेटी ध्यानाची गा. ध्यान ही सर्वात शेवटची गोष्ट आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही, कर्म सुधरत नाही, तोपर्यंत ध्यान उत्तम नाही होऊ शकत. कारण ध्यान ही शेवटची भेट आहे, हृदय भेट परमात्म्याशी. हृदयात भेटा, आज्ञाचक्रात भेटा, क्राऊन चक्रात भेटा. ती मिठी आहे परमात्म्याला मारायची. पण ती इतकी सुंदर भेट तेव्हाच घडू शकते, तेव्हा जेव्हा आपलं मन शांत असेल, कुठली कर्म वाईट केलेली नसतील, हृदय शांत असेल, सुखी असेल, समाधानी असेल. आणि ज्ञान ज्याच्यामुळे हे सगळं घडेल, ते ज्ञानाची झालर पूर्ण आपल्या व्यक्तिमत्वाला, आत्म्याला असेल, तेव्हाच ध्यानाची भेट होऊ शकते. ध्यानामध्ये अभ्यासाच्या योगे होय ज्ञान प्राप्ती, ज्ञाने घ्यावी भेटी ध्यानाची गा. मग जिये वेळी ध्यानासीच मिठी, देवनी राहती सर्व भाव. मग त्या ध्यानातच आपण मिठी घट्ट मारून बसतो, आपले सर्व भाव एकरूप होतात. तर ते ध्यान इतकं सुंदर. हृदय एक झाले, असं काहीतरी एक अभंग आहे ह्याच्यातला, तुकाराम गाथेमध्ये. मला तर तो पूर्ण आठवत नाही, पण हा एक लाईन माझ्या कायम डोक्यात राहिलेला आहे. हृदय एक झाले. तर ती ध्यानातली मिठी परब्रह्माची, पहिली आपल्या आत्म्याशी आणि मग परब्रह्माशी. मागे पण सांगितलंय, सगळ्यात पहिला गुरु आपला आत्मा. तिये वेळी सारे कर्म जात दूर, राहते साचार आपोआप. दुरावता कर्म होतो फलत्याग, पूर्ण शांती भोग फलत्यागे. शांती केव्हा मिळू शकते? जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडतो. तोपर्यंत आपल्याला अंतःकरणाला शांती नाही मिळू शकत. हे कसं होईल, ते कसं होईल, ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, ते काय होईल आपल्याला हे सोडून द्यायचंय. तेव्हाच हृदय शांत होईल आणि मगच ध्यान होईल. म्हणून या शांती लाभावयासाच क्रम देखे हाच पंडू सुता. त्यांनी क्रम सांगितला काय काय करायचंय. ह्या परी अभ्यास करावा प्रस्तुत, हेची तुझ उक्त सर्व थैव. याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. अभ्यास सगळ्यात पहिले, मग कर्माचा अभ्यास, आणि मग तो त्यागाचा अभ्यास, आणि मग ध्यान. अशी पूर्ण त्यांनी चेन बनवून आपल्याला दिली. आपल्याला सांगितलंय हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं. त्याच्याशिवाय ते काही पुढचं घडू नाही शकत. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा, ज्ञान ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात अंती नंतरम. अभ्यासा परीस ज्ञान हे गहन, ज्ञानाहून ध्यान असे थोर. ध्यानाहून चांग कर्मफल त्याग, त्यागाहून भोग स्वानंदाचा. अनुक्रमे ऐसा क्रमोनी हा पंथ, शांती सदनात पातला जो. काय आहे क्रम? पहिले अभ्यास,
अभ्यासापरिस ज्ञान हे गहन. अभ्यास ज्ञान मिळणं हे सगळ्यात वरची उच्च स्थिती. पण ज्ञानापेक्षा ध्यान, कारण ध्यानामध्ये मिठी येते, एकरूपता येते, म्हणून ध्यान मोठं. ध्यानाहून चांग कर्मफल त्याग. पण हा ध्यान कसा कधी लागेल? कर्मफल त्याग झाला असेल तर ध्यान चांगलं लागू शकेल. नाही तर ध्यानामध्ये कर्माचं फळच येत राहील. हे पाहिजे ते पाहिजे, असं झालं तर बरं, तसं झालं तर बरं. कर्मफल त्यागाहून भोग स्वानंदाचा. आणि सगळ्यात शेवटचा जो आत्मानंदाचा हा जो ब्लिसफुल स्टेट असतो ना हार्ट चक्रामध्ये किंवा इनर इनर एनर्जी बॉडीमध्ये, तो स्वानंद, तो सर्वोच्च आहे. तर ह्या पद्धतीनं पण आता आपण जर बघायला गेलं तर ज्ञान आल्याशिवाय आपल्याला कर्म कसं करायचं ते कळत नाही, त्याग कसा करायचा कळत नाही, फळाची अपेक्षा ठेवायची नाही हे कळत नाही. आणि मग ते सगळं असल्यानंतर ज्ञानाच्या बेसिसवरच ध्यान लागतं आणि ध्यानामधनं स्वानंद मिळतो. अशी सगळी चेन आहे. तर आपल्याला पहिलं ज्ञान मिळतं आहे. ज्ञानाच्या साहाय्याने आपण कर्माला बदलायचं आणि कर्माला ठीक करून मग ध्यानाकडे जायचं. कर्माला ठीक करताना त्याग पण येतो त्याच्यात, फळाचा त्याग. आणि ध्यान नंतर स्वानंद, आत्मानंद. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुख क्षमी. धनंजया पाही चैतन्याच्या ठाई, आपपर नाही भाव जैसा. तैसा कोणाचाही स्वभावे साचार, करीना मत्सर कदा काळी. उत्तमासी घ्यावे हीना अभेरावे, हे तो नाही ठावे धरित्रीसी. किंवा रंका लागी लोटोनिया दूर, रायाचे शरीर चाळवावे. ऐसे म्हणे काय कृपावंत प्राण, सर्व ही समान तया लागी. व्याघ्रा लागी विष होनिया मारू, किंवा तृषाहरू गायत्रीची. ऐसा भेदभाव करू नेणे पाणी, तया सर्व प्राणी सारखीच. ध्यानामध्ये जो परमात्मा आहे ना, चैतन्य, चैतन्य म्हणजे प्राणाच्या ठिकाणी असलेलं कॉन्शियसनेस. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा कॉन्शियसनेस हा हायेस्टच आहे. चाहे तो प्राण्यामधला असू दे, कीटकांमधला असू दे, झाडापाल्यांमध्ये असू दे, वेलींमध्ये, फळामध्ये, माणसामध्ये, चार पायाच्या प्राण्यांमध्ये, प्रत्येकातला कॉन्शियसनेस सेमच आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त नाही. म्हणजे एवढूसा डास आहे तर त्याचा त्याचा जीव काही मतलब नाही, त्याची काही व्हॅल्यू नाही असं आपण नाही म्हणू शकत. पण आपल्याला हायजीनसाठी त्या डासांना स्प्रे करावा लागतो. पण तो प्राण महत्वाचा आहे. पण तिथे एक स्टोरी वेगळी आहे. ग्रुप ग्रुप सोलची स्टोरी आहे. त्यामुळे तिथे एक ऍप्लिकेशन थोडंसं वेगळं होतं आणि इंडिव्हिज्युअल सोलचं वेगळं होतं. ते एक डोक्यात राहिलं तर बरं राहील. तर धनंजया पाही चैतन्याच्या ठाई, आपपर नाही भाव जैसा. पण चैतन्य हे चैतन्यच असतं. ते बदलू शकत नाही, त्याला कमी जास्त ठरू शकत नाही. तैसा कोणाचाही स्वभावे साचार, करीना मत्सर कदाकाळी. आणि म्हणून हृदयामध्ये इन्व्हियसनेस, अँगर, हेट्रेड, इरिटेशन हे प्लीज असू नये कोणाही साठी नाही. अगदी दुश्मन असला तरी अभ्यास करावा की हा असा का, ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, हा कशामुळे असा आहे. आणि मग ते कारण कळल्यानंतर दया, क्षमा, शांती, करुणा, प्रेम, सद्भाव हा आपोआप जागृत झाला पाहिजे. ह्यानी असंच केलं, ह्यानी असंच केलं, कित्येक वर्ष लोक कॅरी करतात आपल्या हृदयामध्ये, सोडतच नाही. प्रचंड आहे म्हणजे हे. उत्तमासी घ्यावे हिना अभेरावे, हे तो नाही ठावे धरित्रीसी. धरती माता तर असं करत नाही, चंद्र असं करत नाही, सूर्य असं करत नाही, हवा पाणी असं करत नाही की मी याला पाणी देईन, त्याला हवा देईन, याला नाही मिळणार, त्याला नाही मिळणार. हे श्रीमंत आहेत, हे गरीब आहेत, हे बारीक आहेत, हे जाडे आहेत, असं काही 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 नाहीये. फरकच नाहीये. प्रत्येकाला दालन फुलं एनर्जीचं, पंचमहाभूत आणि परमात्मा आणि ती पृथ्वी, पंचमहाभूतातली. प्रत्येकाला ती झोपण्यासाठी तिची जागा देते. प्रत्येक जीव त्याच्यावर पाळला जातो.
कुठेही त्यांनी तसंच आपण ह्या पंचमहाभूतांच्या शक्तीतनं मी आत्ताच सांगितलं नेचर मधनच आपल्याला बनायचं कसं हे स्पिरिच्युअल टीचिंग नेचर मधनं मिळू शकतात. म्हणजे ज्ञान ना हे काही ग्रंथांमध्येच लिहिलेलं आहे असं नाही. एखादा माणूस आता बघा पूर्वी असं व्हायचं. आता एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स आला. एक टाइम तर असा होता स्त्रियांना एज्युकेशनच नव्हतं. पण आपल्याला बघायला मिळाल्या की काही स्त्रिया फारच वेगळ्या अशा स्पार्क असलेल्या इंटेलिजन्सचा स्टँडर्ड एक वेगळा हायेस्ट इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स IQ आणि हे EQ असं वेगळाच की त्या अशा निरखून दिसल्या अशा अगदी दिव्यासारख्या प्रकाशमान झाल्या. शिक्षण नाही त्यांच्याकडे पण गुण इतके की त्या नेचर मधनं सुद्धा माणसं शिकलेली आहेत. जरुरी नाही की ग्रंथ वाचता आले पाहिजेत, भाषा कळली पाहिजे, त्याचं अभिप्राय कळला पाहिजे, हे महत्वाचं नाही. उघडे डोळे करून आपले 5 सेन्सरी ऑर्गन्सना जरी आपण ओपन करून जर ऍब्सॉर्ब करायचं म्हटलं तर या युनिव्हर्स मधनं या नेचर मध्ये सुद्धा भगवद्गीता लिहिलेली आहे, दिसते, अभ्यासता येते. म्हणजे एखाद्यानी कंप्लेंट करायला काहीही जागा नाहीये एखाद्या कुठल्याही माणसाने की आम्हाला हे प्राप्त नाही. बऱ्याचदा घरटी मी माझ्या मनात अनेकदा हे विचार आलेले आहेत की पक्षी कुठे घरटी बांधतात आणि तिथे नाही आम्ही या बिल्डिंग मध्ये आमचं परमनंट घरट आहे हं. आम्ही इथेच. मी एकदा अभ्यास केला होता म्हणजे मी मास्टर्सला असताना ना फाईन आर्ट मास्टरला असताना कथा लिहिली होती म्हणजे स्टोरी बुक इलस्ट्रेशनचं फायनल इयरचं प्रोजेक्ट होतं. तर तेव्हा तेव्हा मी एक स्टोरी लिहिली होती ॲनिमल्स वर स्टोरी होती ती. तर त्यावेळेला मी थोडासा अभ्यास केला होता प्राण्यांचा. घोडे, त्याच्यानंतर बटरफ्लाईज, त्याच्यानंतर स्क्विरल्स, त्याच्यानंतर कोण आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर हा लिझर्ड. असे थोडेसे वेगळेच अॅनिमल्स घेतले होते मी 2 4 5 5 6 अॅनिमल्स होते त्या स्टोरीमध्ये आणि त्यांना घेऊन ती एक अशी छान 2 छोट्या मुलांची स्टोरी मी लिहिलेली होती आणि मग त्याला इलस्ट्रेट केलं होतं असं ते माझं प्रोजेक्ट होतं. तर गंमत म्हणजे त्या त्या स्टडीमध्ये बटरफ्लाईजना मेमरी नसते. त्यांना ते ते असेच एक एक म्हणजे अगदी फ्रिक्शन ऑफ सेकंद त्यांची मेमरी जाते. ते कुठे फिरून आले त्यांच्या लक्षात नाही राहत. बटरफ्लाईज आणि हार्डली काही एक 2 4 5 10 दिवसांचं त्यांचं लाईफ असतं. तेवढंच ते मरून जातात. नॅचरल प्रोसेस आहे त्यांच्या लाईफची. म्हणजे त्यांना लक्षात नसतं की आत्ताच ते या झाडावरनं या फुलावरनं याच्यावरनं आलं ते नुसते बिलबिल सगळीकडे असे मस्तपैकी आस्वाद घेत असतात सृष्टीचा आणि मग एक काही पर्टिक्युलर टाइम नंतर त्यांची डेथ पण होते. त्यांचं जीवन संपुष्टात येतं. तसंच स्क्विरल्स स्क्विरल्स झाडांवर कशा घरटं बांधतात. त्यांची ती हे असते झाडाच्या आतमध्ये होल करून मग ते एकमेकांना कॉन्टॅक्ट कसा करतात. मग त्यांची भाषा काय असते. मग ते कसा धोक्याचा इशारा देतात. ते कम्युनिकेशन कसं करतात. हे इतकं मस्त होतं. याचा अभ्यास मी जेव्हा केला या 4 5 प्राण्यांना घेऊन इतकं मजेदार होतं की त्यांचं जीवन पद्धती ते काय बेसिसवर त्यांचं काय फाउंडेशन आहे जीवन सर्व्हाइव्ह करताना काय ते त्यांनाही सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांनाही धोका कळतो त्यांनाही मेसेजेस देता येतात त्यांनाही कम्युनिकेट करता येतं. पण ते त्यांच्या स्केलवर त्यांच्या प्लेनवर वेगळ्या प्लेनवर होत असतं त्यांचं काम. ते व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीजवर त्यांचं चालतं. लिझर्ड्स असतात पाली त्या एकमेकांना धोका सांगतात कळवतात की जेव्हा त्यांना त्यांचं हे पकडायचं असतं एखादं छोटस कीटक असतात ते खायचे असतात तेव्हा ते काय करतात. जेव्हा एकत्र त्यांचं आपल्याला 2 3 दिसतात तेव्हा त्यांच्यात काय कम्युनिकेशन होतं. खूप मजेदार आहे आणि हे सगळं त्यांच्या हा मुंग्या अजून एक होतंय मुंग्या. मुंग्यांच्या लाईफला पण मी अँट्स त्यांच्या लाईफला पण त्यांच्यात राणी एक असते क्वीन अँट असते. मग ती कसं त्यांना हे करते मग ते काय पद्धतीनं त्यांचं धान्य गोळा करतात मग ते कुठे राहतात मग ते का सगळं एवढं काम करतात. हे सगळं रिसर्च बेसिसवर सगळं मटेरियल होतं आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर इतकं छान वाटत होतं की या
आपल्या भोवतालच्या एन्व्हायरमेंट मध्ये आणि सृष्टीमधनं पाना फुलं, कीटक, मुंग्या आणि प्राणी यांच्यामधनं सुद्धा वैदिक टीचिंग्स येतात. पॅरट होता एक त्याच्यात बोलणारा, त्याचा एक स्वभाव, तो त्याचा एक नेचर, त्याची एक कम्युनिकेशन स्टाईल, असे एक 7-8 गोष्टी घेऊन मी ती एक स्टोरी अशी बिल्ड केली होती. छान मस्त झाली होती. आणि त्याच्यामधनं मला खूप शिकायला मिळालं. तर हा अप्रोच आपला पाहिजे की मुंग्या कसं मेहनत करत असतात. मग आपल्याला मात्र 2 परीक्षा दिल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे मला यश मिळालं पाहिजे, मला इतके मार्क मिळाले पाहिजे. म्हणजे ते तुझं इतकं काय म्हणतो ना, चिकाटी ती मेहनत करण्यामध्ये ती इतकी मस्त असते त्यांची, ती आपण कधीतरी शिकली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला आपल्या भोवतालच्या जगामधनं खूप बघायला मिळतात. माणसांपेक्षा या नेचर एलिमेंट्स मधनं आणि 5 तत्व, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश यांच्यामधनं सुद्धा आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. तर हे जर आपण उघडे डोळे ठेवून ऐकलं, बघितलं, शिकलं, अभ्यासलं, चिंतन मनन केलं, तर आपल्याला बरचसं कळतं की कर्माला कसं वापरायचं आहे आपल्या. ते जर आपण अभ्यास केला ना, तर हा भगवद्गीता समजायला फार इझी आहे. पटकन आपण ग्रीप येऊ शकते त्याच्यावर आणि पटकन अंडरस्टँड करू शकतो की हे कसं करायचंय, मॅनिफेस्ट कसं करायचंय, टीचिंग्स ना आपल्या लाईफ मध्ये उतरवायचं कसं आहे, इम्प्लिमेंटेशन कसं करायचंय, हे खूप इझिली कळू शकतं. आपला जो पॅनिक होण्याचा स्वभाव आहे, जरा काही नाही झालं की आपण चिडचिड करतो, घाबरतो, हे होतं ते होतं. अरे ते प्राणी, मुंग्या आणि हे किती मेहनत करत असतात. ते नाही आरडाओरडा करत, ते नाही चिडचिड करत. मग लहान मुलं तर त्यांना हे पण करतात, पाणी टाकतात मुंग्यांवर. म्हणजे खूप मजेदार या सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यांच्या बरोबर. त्याच्यात त्यांची रिॲक्शन काय असते, त्यांच्या मनात काय येत असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधनं पण आपण इव्हॉल्व्ह होऊ शकतो. आणि यासाठी परमात्म्याने अशी सृष्टी बनवलेली आहे, त्याच्या मागचा त्याचा विचार कळतो की एकमेकांकडे बघूनच त्या एनर्जीज इव्हॉल्व्ह झाल्या पाहिजेत, ते बिंग्स इव्हॉल्व्ह झाले पाहिजेत. आता तुम्हाला माहिती, एंजल बिंग्स ना आपण इन्व्होक करतो. एंजल बिंग्स इव्हॉल्व्ह कशा होतात माहितीये? म्हणजे त्या कशा ग्रो करतात, त्या आपल्या फिजिकल प्लेनवर येऊन ह्युमन वर्ल्डला मदत करत करत त्या इव्हॉल्व्ह होतात. त्यांना पॅशन तेच आहे, ते मदतीला धावतात आणि त्यातनं त्यांची स्पिरिच्युअल ग्रोथ होते जेव्हा ते मदत करतात. नेचर बिंग्स, एंजल बिंग्स, हे हे यांची इव्होल्युशन तशी होते. तर हे सगळं खूप मिनिंगफुल आहे. हे असंच नाही आहे की आपलं टाइमपास करू होता त्यांनी देवानी सृष्टी रचली, असं नाहीये. त्याच्यातनं ना खूप अभ्यासाची गोष्ट आहे ही. आणि खूप सटीक ऑब्झर्वेशन आणि त्याच्यातनं लर्निंग आणि त्याचं यूज, सगळ्यात महत्वाचं आहे यूज. नाही तर नुसतं आपलं बघितलं बघितलं बघितलं, ऐकलं, वाचलं, शिकलं, अरे पण त्याचं अप्लाय करायला पाहिजे ना रोजच्या लाईफमध्ये. ती सगळ्यात महत्वाची आणि फार मोठी गोष्ट आहे. अदरवाईज आपण म्हणू आता आपण अभ्यास करू, पेनड्राईव्ह मध्ये टाकू आमच्या सोलच्या, पुढच्या जन्मात आम्ही वापरू, असं नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन इमिजिएट झालं पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन रोजच्या लाईफमध्ये झालं पाहिजे, रोजच्या इन्सिडेन्सेस मध्ये झालं पाहिजे. आणि तरच तो इव्होल्युशन डीपर लेवलवर आत्म्याचं होणं पॉसिबल आहे. धनंजया पाही चैतन्याच्या ठाई आपपर भाव आपपर नाही भाव जैसा, तैसा कोणाचाही स्वभावे साचर करीना मत्सर कदा काळी. उत्तम असी घ्यावे हिना अभेरावे, हे तो नाही ठावे धरित्रीसी. किंवा रंका लागी लोटोन या दूर रायाचे शरीर चाळवावे, ऐसे म्हणे काय कृपावंत प्राण, सर्व ही समान तया लागी. प्राण जो आहे, आतमधली लाईफ फोर्स आहे, लाईफ फोर्स, प्राण, तो काही ठरवतो का असं की ह्याच्यात हा भिकारी आहे, याचा प्राण मी लगेचच निघून जातो बाहेर, हा श्रीमंत आहे याच्यामध्ये 100 पर्यंत याचं जीवन पूर्ण करतो, असं काही नाहीये.
तो त्याचं काम करतोय लाईफ फोर्स. आपण आपण जो लाईफ फोर्स आहे, प्राणवायू म्हणतो आपण त्याला, तो आपण अर्थ कडनं घेऊ शकतो, प्लांट्स कडनं घेऊ शकतो. आणि एअर मधनं, ऍटमॉस्फिअर मधनं आपल्या प्राणवायू आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब होतो. आपण जेव्हा बिना चपलेनी ग्रास मध्ये चालतो, तेव्हा मदर अर्थ कडनं आपल्याला ती एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी आपण ऍब्सॉर्ब करत असतोय. आपले कुठले पायाचे चक्र, तळपायामध्ये दोन मायनर चक्रास आहेत, सोल मायनर चक्रास, ते ऍब्सॉर्ब करत असतात प्राणवायू आतनं, पायातनं. तर ते धरती मातेतनं खेचतात आणि ऍब्सॉर्ब करतात, त्याच्यावर ते चालतं आपलं शरीर. या पद्धतीनं ते काम चालू असतं. पण तिथे काही अपपर भाव नाहीये कुठेही. पायांकडनंच का, मी हाताकडनंच जाईन, मी याच्यातनंच करीन, मी त्याच्यातनंच करीन, असं काही नाही. माणसाची अक्कलच खूप अशी वेडीवाकडी चालत असते. मी हेच करीन, तेच करीन, ह्यालाच अपमान करीन, ह्यालाच जागा दाखवीन, वगैरे वगैरे वगैरे. ऐसे म्हणे काय, कृपावंत प्राण सर्व ही समान तया लागी. व्याघ्रा लागी विष होनिया मारू आणि तृषा हरू गायत्रीची. ऐसा भेदभाव करून येणे पाणी, तया सर्व प्राणी सारखेच. पाणी कधी भेदभाव करत नाही. प्रत्येकाला, ती तळी जंगलातली सगळे जण येऊन तिथे पाणी पित असतात. तसंच अग्नी, पृथ्वी, ही सगळी पंचतत्व ही जसं काम करतात, इतक्या नॅचरल पद्धतीनं माणसाने जगावं अशी परमात्म्याची अपेक्षा आहे. स्वकीय प्रकाश दुजांसी अंधार, नेणे हा प्रकार दीप जैसा. तैसी एकपणे सर्वभूत मात्री, असे जया मैत्री सर्व काळ. प्रत्येक पंचतत्वांमधल्या एकेकाचं त्यांनी उल्लेख केलेला आहे इथे. म्हणे ना जो मी म्हणे ना जो मी माझे माझे ऐसे, कृपेसी झालासे जन्मभूमी. आणि क्षमाशील पृथ्वी सारखाच, जाणे ना काहीच सुख दुःख. ते म्हणतायत असा तू हो. म्हणजे काय, की जे आता सुरुवातीला अननोइंगली माझ्याकडनं गोष्टी केल्या, की सृष्टीमध्ये पशु पक्षी प्राणी झाडं वेली फळं फुलं, माती दगड, हे नद्या, डोंगर, हे आपल्याला प्रत्येक जण काहीतरी टीचिंग्स देत असतात. नद्या, मागच्या वेळेला आपण नदीवर बोललो, की नदीसारखं खळखळून वाहता आलं पाहिजे. हृदय हे आकाशासारखं स्वच्छ आणि भरपूर मोठं असलं पाहिजे, की तिथे अंत नाहीये. स्काय इज द लिमिट. हृदयामध्ये प्रत्येकाला जागा, हृदया प्रत्येकासाठी कळवळलं पाहिजे. तर त्या सगळ्या क्वालिटीज आपल्यात आणलं ना, तरीही वेदांचा अभ्यास केल्यासारखा आहे. कारण वेद 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 काय आहेत वेगळे, हे सगळं कनेक्टेड आहे. सृष्टी, माणसं, त्याच्यानंतर वेगळे वेगळे किंगडम्स, ॲनिमल किंगडम, मिनरल किंगडम, त्याच्यानंतर प्लांट किंगडम, ह्युमन किंगडम, देवा किंगडम, किंगडम ऑफ गॉड्स, एंजेलिक रेल्म, हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि कॉस्मॉस मेन म्हणजे. ते ह्यातनं सगळ्यातनं शिकायचं, आणि हे सगळं वेदांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे वेद हे पलीकडे नाही आहेत कशाच्या आणखीन, ह्याच्यातच आहेत. आणि त्याच्यातच सृष्टी आहे, सृष्टीतच वेद आहेत, वेदातच सृष्टी आहे. असं ते गुंफलेलं आहे त्या परमात्म्याने. पण ते विवेकी आणि शहाणा मनुष्यच ते ओळखेल आणि ते जगायला, बघायला, अनुभवायला, अनुचरण करायला शिकेल. म्हणे ना जो मी माझे माझे ऐसे, कृपेसी झालासे जन्मभूमी. आणि क्षमाशील पृथ्वी सारिकाच, जाणे ना काहीच सुख दुःख. जेणे संतोषासी राहावया घर, दिले मांडीवर आपुलिया. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्य मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मे भक्त स मे प्रिय. जैसा महार्णव वर्षा काळाविण, जळे परिपूर्ण असे नित्य. तैसा स्वभावे जो आत्मसंतोषात, गढोनी राहत सर्व काळ.
सर्व काळ चित्त धरी आवरून बाहुनिया आण आपुली जो जयाची या योगे निश्चया लागून आले साचपण धनंजया. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाची या. ऐसा नित्य योग संपन्न होऊन अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई. जीव आणि परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाची या. म्हणजे काय? जीवा शिवाची भेट, हृदयात एकरूपता, ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा तेवढं इंटरनल प्युरिफिकेशन असेल, ती एनर्जी एकदम सटल असेल आतली, त्याच्यात कुठलेही विषय, भावभावना, लोअर इमोशन्स, लोअर इंटेन्शन्स त्याच्यात अजिबात नसतील, तेव्हा जीव आणि परमात्मा एकत्र येऊ शकतो हृदयामध्ये. त्याच्याशिवाय नाहीये पॉसिबल. जैसा महार्णव वर्षा काळाविण जळे परिपूर्ण असे नित्य, तैसा स्वभावे जो आत्मसंतोषात गढोनी राहत सर्व काळ. सर्व काळ चित्त धरी आवरून वाहुनी आण आपुली जो. कसा आहे आत्मसंतोष, ब्लिसफुल स्टेट, त्याच्यामध्ये कोणाचं वाईट करीन, हे करीन, ते करीन, हे काही नसतंच. एकदम प्युअर स्टेट मध्ये. म्हणजे जो महासागर आहे, महार्णव म्हणजे महासागर, तो काही असं पाणी पडल्यानंतर भरला असं नाही ना, तो भरलेलाच आहे. तसं हृदय आत्मसंतोषात पूर्ण तुडुंब भरलेला आहे. हृदयामध्ये अखंड परमात्मा आहे. म्हणजे काय याचा अर्थ, दुसरा असा अर्थ येतो, हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा स्वतः बरोबर दुसऱ्यातही परमात्मा बघता येतो. त्याच्याशिवाय पॉसिबल नाही आहे. इतकी शुद्धी, इतकं प्युरिफिकेशन, इतकी इंटेन्स प्युरिफाईड एनर्जी. म्हणजे काय की आय मी मायसेल्फला विसरून आपली एनर्जी इतकी सटल होते, आपल्याला अर्थ कळतो. आपण प्राण्यांकडनं घेतो, प्राण्यांना आपलं देतो, झाडांकडनं आपण घेतो. आपण हे प्रॅक्टिकली करतोय. आपण ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड सोडतोय, पण त्याच्यात काय आपण एफर्टफुली करत नाही ना, अंडरस्टँडिंगनी करत नाहीये. हे नॅचरल, काय म्हणतो, मेकॅनिकल ऍक्शन आपली चालू आहे, मशीन आपल्या शरीराचं. पण आपल्याला तो अवेअरनेस आहे का, की नाही मी जे झाडं चार लावलेली आहेत ते मला ऑक्सिजन देत आहेत, किंवा मी ज्या सृष्टीमध्ये जातो, एखाद्या नेचर ट्रिप मध्ये मी गेलो, तर मी त्यांचा ऑक्सिजन मी घेतोय. मी एक त्यांना माझं एक कॉन्ट्रीब्युशन आहे कार्बन डायऑक्साईडचं. हे इतक्या सटल प्लेनवर आपण कनेक्ट होतो का नेचरशी? आपण जातो तेव्हा आपण झाडं लावतो घरामध्ये, तर त्या झाडांना आपण कुरवाळतो का? प्रेम करतो का? आपण गप्पा गोष्टी करतो का? झाडं लावलेली असतात, माळी येऊन काम करतो, माळी पाणी घालतो, त्याला एक सगळं करतो आणि निघून जातो. आजकाल लोक असं प्लांट आणि ब्युटी डेकोरेशन घराचं करतात, पण त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं, ते आहे हृदय एक झाले. ते काय फक्त परमात्म्याशीच ते साधनेमध्येच नाही, रोजच्या ह्याच्यात झालं की ती साधना रोजच्या जीवनामध्ये उतरते आणि साधं जगणं एक एक दिवस साधना बनून जाते. हे खूप मोठ्या गोष्टी म्हणजे मी बोलते आहे, पण ते तसं जगणं सुरू केलं पाहिजे. इतकं सहजता, इतकी एकरूपता रोजच्या जीवनात, की काही त्याच्यामध्ये असं खेळी खेळणं किंवा डाव रचणं किंवा मनात कसले विचार करणं, कोणाचं वाईट चिंतणं, काही दूर दूरपर्यंत आहेच नाही काही. महासागरासारखं जीवन, थंड तुडुंब भरलेलं आनंदाने, चित्त असं अखंड परमात्म्यात विलीन झालेलं. त्याच्यात दुसरं ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, ह्याचं काय आणि त्याचं काय, ह्याची माहिती त्याची माहिती, हे काही नाहीच. म्हणजे लोअर थॉट्सच नाही. जयाची या योगे निश्चया लागून आले साचपण धनंजया. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाची या. ऐसा नित्य योग संपन्न होऊन अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई. ही जेव्हा स्थिती येते ना एकरूपतेची, ते ऑलरेडी समर्पणच आहे. तेव्हा आणखीन आता अच्छा माझी ही स्टेज आली, आता मी माझं बुद्धी आणि मन समर्पित करतो, अर्पण करतो, असं नाही आहे. ही ऑलरेडी स्टेजच समर्पित आहे. त्याच्याशिवाय स्टेजच येऊ शकत नाही. वर ज्या चार ओळीत लिहिलेली स्टेज आहे ती,
महासागराच्या वर्णनापासून जीव परमात्मापर्यंत. असं जर आपला रोजचा दिवस जात असेल तर समजावं आपलं ऑलरेडी बुद्धी मन अर्पण केलेलं आहे, की आपण कशाच प्लॅनिंग नाही करत आहे. गो गो विथ द फ्लो असं एक म्हणतात. जगताना फ्लो मध्ये असलं पाहिजे, नदीसारखं. त्याला मी म्हणते नदीसारखं, छान सुंदर, खळखळ खळखळ वाहत. अडकायचं नाही या कुठे, कुठे हे करायचं नाही. घाण जरी पडली तरी ती वाहून गेली पाहिजे. कोणी इंटेन्शनली तुम्हाला डिस्टर्ब केलं तरी ते थोड्या वेळाने गायब झालेलं पाहिजे. तेच घेऊन एक झाला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आपले डबकं बनवून हृदयाचं बसलेत. असं नाही, ते खळखळ खळखळ संध्याकाळपर्यंत वाहून निघून गेलं पाहिजे आपल्यातनं. हा, पण अजून एक गंमत आहे ह्याच्यामध्ये. काही लोक म्हणतात, हो मी नाही लक्ष ठेवत, हो मी नाही. पण ते पाणी, नदी वाहत असते. आता नदीचं उदाहरण आपण नेहमी घेतो. नदी वाहत असते, ठीक आहे. पण त्यातलं पाणी बाजूच्या जमिनीत ऍब्सॉर्ब होत असतं. आणि काठावरची जमीन सुपीक, चांगलं पाणी असेल तर सुपीक म्हणतात. किंवा जर घाणेरडं पाणी असेल तर जमीन घाणेरडी. कळतंय मी काय बोलतेय? स्वच्छ पाणी जर रोजचं वाहत असेल तर सगळी इंद्रिय साफ. कारण ते पाणी इंद्रियांमध्ये एनर्जी फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब होत आहे. तर स्वच्छ हृदय, स्वच्छ विचार, स्वच्छ वृत्ती, चित्त, मन, बुद्धी अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ चकचकीत असेल आपली, अगदी साफ, प्युअर फॉर्म मध्ये पवित्र, तर आपली इंद्रिय अगदी मस्त चकचकीत असतात आणि चांगली मस्त टणटणाटण चालत असतात. पण ही नदी वाहती आहे, आपण म्हणू आम्ही नदीसारखंच जगतो. पण रोज काहीतरी थॉट येतोय, आपल्याला वाटतंय तो वाहून चाललाय, पण तो होतोय ऍब्सॉर्ब. मणिपूर चक्र सगळ्यात जवळचं, हृदयामध्ये नदी आहे, त्याच्या जवळ जागा, काठावरची जागा, जमीन, इलाका कोणता आहे? मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस. त्याच्यामध्ये सगळे इमोशन जाऊन ऍब्सॉर्ब होत आहेत. आणि मग ते पोचतायत हळूहळू हळू झाडांना पोचतायत, एक एक ऑर्गनला पोचतायत. आणि मग मस्तपैकी झाडं उगतायत रोगांची. असं चित्र नाही असलं पाहिजे. याचा जो अर्थ, आपल्याला जर एखादा रोग होत असेल, कुठलाही घ्या, साधी ऍसिडिटी घ्या, ऍसिडिटी होत असेल तर समजायचं आपण कुठली तरी घाण पाणी मस्तपैकी ऍब्सॉर्ब करतोय. आणि समजतोय असं की आपण नदीसारखं जगतोय. पुन्हा तेच सांगेन की सतर्क, डोळ्यात तेल घालून, अंजन घालून पाहणं एक एक क्षणाला स्वतःला फार आवश्यक आहे. आग बंद करून आपले जग, आम्ही नदीसारखेच आहोत, आम्ही साफ आहोत, आमचं सगळं काही काही ठेवत नाही, मी काही लक्षात नाही ठेवत असं म्हणायचं आणि आंधळेपणाने जगायचं. ते चालणार नाही. त्याचे परिणाम रोगाच्या स्वरूपात दिसतात. आपण काही म्हणा, पण रोग झाले म्हणजे समजायचं. कुठलाही कुठलाही साधं डोकंदुखी घ्या, कफ घ्या, सायनसायटिस घ्या, त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतो आपण ते बीपी, आणि तर आहेच आहे, तिथं मेजर प्रॉब्लेम्स आहेत. पण किडनीचे इश्यूज, युरिन इश्यूज, नंतर मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर डायजेशन इश्यूज, त्याच्यानंतर आणखीन काय राहिलं, हार्टचे ट्रबल्स, त्याच्यानंतर त्वचा रोग, त्याच्यानंतर आपल्या लंग्स, कफ, कोल्ड, हे सगळे प्रॉब्लेम. हे सगळे प्रॉब्लेमचा रूट कॉज आहे निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह फिलिंग्स. म्हणजे काय, की नदी आपण रोजचं जगतोय, कालचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस, मग एक आठवडा गेला, 2 आठवडे गेले, महिने गेले, वर्ष गेले, नदीसारखे जगत असतात सगळे लोक. पण कुठेतरी ते घाणेरडं पाणी, कचरा ऍब्सॉर्ब होतोय, तो आत जातोय आणि रोगांची झाडं मस्तपैकी फुलली आहेत. अशी नदी आपल्याला बनायची नाही.
आपल्याला उत्तम शरीर, कारण ते व्हेइकल आहे आणि तेच आपल्याला नैया पार करवणार आहे. त्यामुळे आपल्याला शरीर सांभाळणं, सु सुपीक जमीन करणं अत्यंत आवश्यक आहे. नदीच्या बाजूची जमीन स्वच्छ, चांगलं पाणी ॲब्सॉर्ब करणारी केलेली असावी. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या कायम ध्यानात ठेवायच्या आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं. जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदयी जयाचिया. ऐसा नित्य योग संपन्न होऊनी अर्पी बुद्धी मन माझ्या ठाई. आणि अंतर्बाह्य योगा माझी भला परिपूर्ण झाला पारंगत. परिजया माझे सगुण साकार रूपडे साचार आवडेगा. एवढं सगळं होऊनही आपण पुन्हा सगुणात अडकतो. अर्जुना तो भक्त तोची योगी मुक्त, तो प्रिया मी कांत ऐसी ओढ. नव्हे एवढेच भक्त माझा प्राण अपुरीच जाण उपमाही. परिप्रेमळांचे करिता वर्णन जातसे भुलोन एकाएकी. बोलविते मज तुझी श्रद्धा पार्था, बोलोनी दाविता येई नाजे. म्हणून ओघासी उपमाजी आली तीच येथे दिली प्रेमासी या. एरवी हे प्रेम निरुपम जाण, दावावे बोलोन ऐसे नव्हे. असो हे किरीटी दुणावते प्रीती, संवादिता गोष्टी प्रेमळाच्या. हे तुझ्यावरचं प्रेम आहे आणि म्हणून मी या नात्याचं उघड करून स्वरूप सांगत आहे, भक्ताचं आणि देवाचं. माझं आणि भक्ताचं नातं काय आहे हे मी उघड करून तुला सांगतो आहे, कारण मुळात तूही तसाच माझा भक्त आहेस आणि मी तुझ्या हृदयात तुझ्यात गुंतलो आहे आणि तू माझ्यात गुंतला आहेस. पण हे असंच, तो प्रिया मी कांत, असंच असंच नातं आहे आत्मा आणि परमात्म्याचं. हीच एकरूपता आहे. पण त्याच्यामध्ये त्याला जीवात्मा कोण करतं? आत्म्याचा जीवात्मा कसा होतो? तो लोअर बॉडीशी कनेक्ट होतो. आय मी मायसेल्फ स्वार्थ कळतो त्याला, तेव्हा तो जीवात्मा होतो, नाही तर तो आत्मा असतो. बोलविते मज तुझी श्रद्धा पार्था, बोलोनी दाविता येईना जे. म्हणून ओघासी उपमा जी आली तीच येथे दिली प्रेमासी ह्या. एरवी हे प्रेम निरुपम जाण, दावावे बोलो न ऐसे नव्हे. असो हे किरीटी दुणावते प्रीती, संवादिता गोष्टी प्रेमळाच्या. त्यातूनही श्रोता भेटता प्रेमळ, मग तोलवेल गोडीत काती. आधीच तू पार्था भक्त आवडता आणि तुझी श्रोता लाभलास. त्याही वरी गोष्ट प्रसंगे जी आली तीही गोड भली भक्ताचीच. सुखाचा हा योग भला आला येथे, तरी बोलत होते ऐक आता. बोलता बोलता डोलू लागे देव, दिव्य प्रेम भाव सावरेना. मग म्हणे तया भक्ताचे लक्षण, घेई समजून धनंजया. तर तो लक्षण सांगतोय की ज्याच्यामध्ये इतकं गुंफण झालेली आहे देवाची आणि भक्ताची, एकमेकांच्या हातात हात गळ्यात गळे घातलेले आहेत, तर त्याचं स्वरूप कसं असेल, लक्षण काय आहेत हे सांगतात. जया भक्ता लागी बैसावया जाण, घाली तो आसन हृदयाचे. त्याला कुठे बसवलं जातंय भक्ताला? परमात्म्याच्या हृदयात. तो स्वतःच्या हृदयात भक्ताला ठेवतो. विठ्ठलाच्या हृदयात सर्व आपले संत होते. त्यांच्या अक्षरशः अंगा खांद्यावर एक 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 अभंग आहे त्या एका माझ्या अभंगाच्या ह्याच्यामध्ये, की एक खांद्यावर आहे, मग काय मुक्ताई खांद्यावर आहे, मग हा हाताशी आहे, काय काय सगळ्या संतांची नावं आहेत. ज्ञानदेव कुठे बसलेत, मग तुका कुठे आहे, आणि मग जनाई कशी आहे, ते एक अख्खं भजन आहे, वर्णन आहे की कसे त्याच्या अंगा खांद्यावर सगळेजण आहेत विठ्ठलाच्या. अक्षरशः तशी स्थिती असते बरं, जेव्हा आपण इतकं म्हणजे प्रेमाचं नातं आपलं खरं खुरं बनतं. अक्षरशः धावून येतात ते, सतत अखंड बरोबर असतात, त्यांच्या हृदयातच आपण राहत असतो. यस्मान नो द्विजते लोको लोकान नो द्विजते चय, हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो य सच 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 मे प्रिय.
जळचरा काय वाटत असे भय, जरी क्षुब्ध होय महार्णव, आणि सिंधू तोही न मानिता त्रास, घेतसे तयास सामावनी, तैसे पाहुनी हे जग मदोन्मत्त, वाटेची ना खंत जया लागी, आणि जगासीही जयाच्या पासून होत नाही क्षीण लेश मात्र, काय सांगू फार जैसे अवयवा शरीर पांडवा कंटाळेना, तैसे भूत जात आपुले मानित, नाही कंटाळत कोणासी जो, विश्वरूप काया जाहली म्हणून प्रिया प्रिय दोन्ही हरपली. आता मासे आणि सगळे जलचर प्राणी विविध प्रकारचे पाण्यामध्ये राहणारे समुद्रातच असतात. तो खवळला काय त्याच्यात सुनामी आली काय नाही तर काय काय त्यांना काही भीती भीती वाटत नाही, ते आतमध्येच असतात. त्यांचं त्यांचं जीवनामध्ये काही फारसं हे येत नाही. तशी अवस्था असते पूर्ण सृष्टीमध्ये. म्हणजे आता आपण आहोत, मगाशीच मी सृष्टीला कनेक्ट करायचा प्रयत्न केला. तर जेव्हा आपण इतके एकरूप होऊन जातो की त्याच्या प्रत्येक स्वरूपाशी आपण एक संलग्न होतो, एकरूप होतो, म्हणजे काय, परमात्म्याचं प्रत्येक स्वरूप, म्हणजे त्यात सृष्टी पण येते. पर्वत येतात, दगड येतात, नद्या येतात, झाडं, कीटक, प्राणी सगळं येतं. ते सगळ्या स्वरूपांशी जेव्हा आपण एकरूप होऊन जातो, तेव्हा ते सृष्टीत राहताना आपल्याला भीती अशी वाटत नाही. आणि म्हणून आपण अशा गोष्टी वाचलेल्या आहेत ना, की योगी जंगलात राहतात, संन्यासी जे असतात, जे जंगलातनं वाटचाल करतात, त्यांना त्याची भीती नाही वाटत. किंवा आता आपण मागच्या वेळेला नर्मदा प्रदक्षिणेचं त्या बाईंचं सगळं पूर्ण सेशन ऐकले असतील तुम्ही, म्हणजे होपफुली. तर त्याच्यामध्ये नर्मदेच्या काठानं चालताना सगळी नर्मदाच आहे. दगडगोटा नर्मदा आहे, झाडं वेली नर्मदा आहे, त्याच्यावरची माणसं दिसणारी नर्मदा आहे. नर्मदे हर असं प्रत्येक नर्मदा आहे. प्रत्येक कण आणि कण नर्मदा आहे. नर्मदा मैया आहे. असं जेव्हा पाहायचा दृष्टिकोन असतो, तेव्हाची ती एकरूपता फार वेगळी आहे. आणि मग येणारे अनुभवही अफाट आहेत त्याच्यातनं, प्रचंड आहेत, जबरदस्त आहेत. अक्षरशः म्हणजे विलक्षण आहेत ते अनुभव. हा फरक आहे. हेच ते इथे सांगतायत की सर्व भूत जात जेव्हा आपुले मानित, नाही कंटाळीत कोणाशीच. कोणाचा कंटाळा वेगळं मानतच नाहीये, प्रत्येकात परमात्मा. पायाखाली काटा आला परमात्मा, दगड आला परमात्मा. तिथे वेगळं कोणी, मी आणि तू वेगळा, हा वेगळेपणाचा भावच नाही, द्वैतच नाही तिथे. आणि म्हणून भीती नाही. विश्वरूप काया जाहली म्हणून प्रिया प्रिय दोन्ही हरपली, नुरे द्वैत भाव जयाची अठाई, पाहून या म्हणून या नाही राग लोभ भाव. ते बघा, द्वैत भाव, अद्वैत स्थिती, त्यालाच म्हणतात अद्वैत स्थिती. अद्वैत भाव, अद्वैताचा अभ्यास, हे सगळं तेच आहे की कशातही द्वैत नाही बघायचं, दोन आहेत असं बघायचं नाही, एकच. सगळं एक, तुम्ही मी एक, सगळी सृष्टी आणि मी एक, पंचतत्व आणि मी एक, परमात्मा आणि मी एक, असं बघितलं जातं त्या सगळ्याला. हा जो एकरूपता आहे ना, तिथे मग राग, लोभ, क्रोध, भय, संताप हे काहीच उरत नाही. नाही जया भय, नाही जया खेद, ऐसा परिद्वंद्व रहित जो, त्याही वरी माझा एकनिष्ठ भक्त, तरी तो अत्यंत आवडेगा. कोठवरी सांगू प्रेम ते वर्णून, भक्त जीव प्राण जाण माझा, नित्य निरंतर निजानंदे तृप्त, जो का मूर्तिमंत परब्रह्म, पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत, होनी निभ्रांत राहिला जो. आता काय आहे ना, भगवद्गीतेमध्ये अनेक वेगळे वेगळे मार्ग सांगितलेले आहेत. एकात कर्म मार्ग सांगितला आहे, ज्ञान संन्यास योग सांगितला आहे, संन्यास मार्ग सांगितला आहे, त्याच्यानंतर फक्त ज्ञान योग आहे, फक्त भक्ती योग आहे. आपण ठरवायचंय विवेकानी की कसं सगळ्याची गुंफण घालून फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. हा प्रत्येकाचा आपला अभ्यास असणार आहे, हे लक्षात घ्या. समजा 100 लोकांनी हा अभ्यास ऐकला आपल्या सेशनचा,
तर 100 सेमच हे नाही लागू होत. कारण प्रत्येकाचा सोलची डेव्हलपमेंट इव्होल्युशन स्टँडर्ड लेवल वेगळा आहे. प्रत्येकाची स्टेज वेगळी असेल, प्रत्येकाच्या टेस्ट वेगळ्या असतील, कार्मिक ऑब्लिगेशन्स वेगळी असतील, कर्माचा पर्पज वेगळा असेल आणि सोल डेव्हलपमेंट वेगळी असेल. तर त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब करेल, रिलेट करेल आणि एक एक पूर्ण एक पॅकेज म्हणजे एक प्रोग्राम बनवून मग तो अप्लाय लाईफमध्ये त्यांनी करायचा आहे. तर ते तुम्ही श्रोता, तुम्ही ठरवायचंय की माझ्यासाठी काय सुटेबल आहे. आणखीन एक सांगते, आणखीन जरा वेगळं वेगळं असं की आपण समजा कर्ममार्गी आहोत, आपल्याला भक्ती माहितीच नाही. तर थोडस स्वतःच्या ब्रिक्सना, म्हणजे ब्रिक्स म्हणजे हार्ड अँड फास्ट आपला जो कॉन्सेप्ट असतो, त्याला थोडस ट्विस्ट करून भक्ती काय आहे हे समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करायला हरकत नाही. जर होतच नसेल तर मग सोडून द्यायचं, मग कर्ममार्गानेच चालायचं. पण प्रयत्न करायला, अभ्यास करायला काहीच हरकत नाहीये. त्या ह्यानी आपलं इव्होल्युशन वेगळ्या डायमेन्शनवर ऍडिशनली होतं. म्हणजे काय असतं की समजा 5 पाकळ्या आहेत एखाद्या फुलाला, बड म्हणजे कळी. ती एक फुलली, एक पाकळी बाहेर आली, ओपन झाली म्हणजे काय फुल फुललं नाही ना. मग दुसरी येईल, मग तिसरी येईल, मग चौथी येईल, मग पाचवी येईल, मग ते फुललेलं फुल दिसेल. तसं आहे. तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे की कर्मानी योग साधायचा आहे. तो एकदा जमला की हळूहळू ज्ञानयोगामध्ये जाऊन, भक्ती योगामध्ये जाऊन असं काम सुरू करायचं आपलं आपलं. हे सांगायला काही गुरु असायला लागत नाही, कारण गुरु हा ज्ञानातनं भेटतोच आहे रोजचा. ज्ञानातनच आपल्याला भक्ती कळते, कर्म कळतं, योग कळतो, सगळं कळतं. त्यामुळे आपल्याला गुरु भेटत असतो, पण आपण आडमुठेपणा करत असतो. आपण म्हणजे मनुष्य. नाही, आम्हाला कर्ममार्गीच आहोत आम्ही, आम्ही योगमार्गीच आहोत, आम्ही क्रियायोगी आहोत, आम्ही फलाणे आहोत, असं त्याचा अहंकार बाळगत असतो. आणि आम्ही असंच, आम्ही ज्ञानयोगी आहोत, आम्हाला पुस्तकं ग्रंथ वाचायला खूप आवडतात. ते भजन बिजन आम्हाला नाही जमत. हु आर यू टू डिसाइड एव्हरीथिंग? हा, करून बघायला काय प्रॉब्लेम आहे? पण नाही, ते आम्ही, मी, माझं, तसं नाही. आपण आपण जे असतो ना, त्याला ते चालूच असणार आहे. दुसरं जमतंय का याचा अभ्यास करावा. मग छोट्या छोट्या स्टेप्स, बेबी स्टेप्स, त्याच्यामध्ये बेबी स्टेप्स घ्याव्यात. एकदम काहीतरी मोठं ऐकायला, वाचायला, करायला जायचं नाही. छोटं छोटं घ्यायचं, थोडा थोडा वेळ घ्यायचं. पण आपल्याला आत्म्याला मोल्ड करायचं. जसं मातीचा गोळा असतो, जन्माला येणार बाळ, आपण त्याला पाहिजे तसा मोल्ड देतो आणि बनवतो आणि घडवतो. बेबी मोठं होऊन ते काय प्रॉडक्ट असतं ते कळतं काय टाईपचं आहे. तसं मग तिथे आपण म्हणतो का नाही, हा असाच आहे, हा असाच बनणार आहे. नाही, आपण त्याला मोल्ड, नाही ही सवय नाही चांगली हो, हे काढायचं, ते घालायचं, असं आई काम करत असते रोजचं चाइल्डवर. रोज त्याचं ठोकाठाकी होत असते. तशीच आपली पण आपण करायची असते ठोकाठाकी. आपल्याला ठीक करायचं असतं सतत, करेक्शन. तर ही रोजची प्रोसेस आहे. हे माझं असंच, असं असं म्हणून ठोकळ्यासारखं जगायचं नाही. त्याला मग ते ते काय म्हणतो आपण, इंटेलिजन्स लेवलवर किंवा स्पिरिच्युअल लेवलवर आपण लर्निंग किंवा चेंजिंग प्रोसेसमध्ये नाही होत. मग आपण आपण स्टबन आहोत, आपण रिजिड आहोत, की आपण बदलायला तयार नाही. माझं असंच. खूप शहाणे असतात 90%. आमचं असंच, आम्हाला हे नाही जमत, आम्हाला ते नाही जमत. मी तर म्हणेन तुम्ही कोण, कोण ठरवताय? त्याला काही अर्थ नाही. तर ते तसं करायचं काम करायचा प्रयत्न करा. ज्याला जर आपला मार्ग कळत असेल तर त्याने थोडस दुसऱ्या मार्गाचं हलकस काम करायचं. खूप एकदम असं काहीतरी भयंकर काहीतरी करायचं नाही, त्याने काहीतरी दुष्परिणाम होतील, ते नाही करायचं. विश्वरूप काया जाहली म्हणून
प्रिया प्रिय दोन्ही हरपली. नुरे द्वैत भाव जयाची अठाई, म्हणून या नाही राग लोभ. नाही जया भय नाही जया खेद, ऐशा परिद्वंद्व रहित जो. त्याही वरी माझा एकनिष्ठ भक्त, तरी तो अत्यंत आवडेगा. कोठवरी सांगू प्रेम ते वर्णून, भक्त जीव प्राण जाण माझा. नित्य निरंतर निजानंदे तृप्त, जो का मूर्तिमंत परब्रह्म. पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत, हो निभ्रांत राहिला जो. खरं सांगू का पण, ज्याचं हृदय साफ असतं ना, आणि तो अगदी इनोसंटली सटल हृदय घेऊन जगत असतो, तो अत्यंत प्रिय असतो परमात्म्याला. पूर्णावस्था रूप वल्लभेचा कांत, पूर्णत्व मिळवलेला. होनी निभ्रांत राहिला जो, एकरूप होऊन जो राहतो, समर्पित असतो. प्रचंड मोकळं प्रेम करत असतो परमात्म्यावर, गुरूंवर. कशासाठी म्हणून नाही, कंडिशन नाही आहे तिथे, हे अमुक झालं तमुक झालं, हे पाहिजे ते पाहिजे, तसं काही नाही. इतकं असं निखळ स्वच्छ प्रेम गुरूंवर किंवा परमात्म्यावर, तो अत्यंत प्रिय असतो भक्त. त्याची फार काळजी घेतली जाते. तो स्वतःच उभा राहतो. मग नुसतं प्रेम जरी असलं ना, तरी बघा त्याच्यात समर्पण तर येतच, पण कर्मफल त्याग आहे ना, तो आपोआपच येतो. म्हणजे कसं, की तुम्ही जसं ठेवाल तसं, जसं तू म्हणशील तसं. जसं श्रीकृष्ण, कान्हा जो होता, कसे असे भाळलेले होते. त्याचे सखे सोबती, त्या साऱ्या हे काय गोपी, गोपी कसे असे नुसते मेल्ट झाल्यासारखे त्याच्या मध्ये, त्याच्या एनर्जी मध्ये. अगदी हृदय आपलं मेल्ट झालेलं पाहिजे, की जसं तुम्ही ठेवाल तसं आपोआप कर्मफल त्याग येतो. आपोआप आपण अहंकार आपला गळलेला राहतो. आपोआपच आपल्याला ज्ञान पण मिळतं, कारण ते समर्पण आहे तिथे. तर हृदय स्वच्छ ठेवून अक्षरशः मनापासनं त्यांना समर्पित असणं, त्याच्यामध्ये सगळं जग जिंकल्यासारखं परमात्म्याला जिंकतो आपण. आणि ही जी स्थिती सगळी लिहिली ना त्यांनी वर इथे या श्लोकामध्ये, स्पेशली 15व्या श्लोकात, अक्षरशः तशी जीव प्राण जाण माझा, भक्त जीव प्राण जाण माझा. कुठवरी सांगू प्रेम ते वर्णून, भक्त जीव प्राण जाण माझा. अत्यंत आवडेगा एकनिष्ठ भक्त. एकनिष्ठ म्हणजे काय, की त्याची पक्की निष्ठा आहे, की तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी बेस्ट. त्यात डाऊट नाही, शंका नाही, हे नाही ते नाही, काही काही गडबड घोटाळा नाही. जसं तुम्ही द्याल तसं. जास्त मी काही उगीच प्रश्न हे ते आडेवेडे घेणार नाही. तर ही या पद्धतीनं अभ्यास जरी सुरू केला, खूप सारे मार्ग दिलेत. आपल्याला जसं जमतं, आपल्याला जे पॉसिबल आहे ते करायचं. सिंपल आहे. इथे मी थांबते. 15व्या ह्याच्यावर. 16 पासन 4च उरलेत. गुरुवारी घेऊ.